त्याच्या म्हणत होते बघ कसं आहे म्हणे आपलं त्या काम. बाळा बहिणा तुले काही ना मग तुले काही ना तुला पोटामध्ये मासवा चालला म्हणते काय? म्हणजे मी हाई नाही होणार आहे. अरे काही ना होतीस पहिला मा घरची बकरी चंदन मग पण त्याची तुले काही नाही होणार. तुमची आई ना तर जीव घेतल्याशिवाय नाही राहत. मा ए मा मारो मा ओके मा लवकर गेला पटकन झालाच रे. धीरे धीरे नेलो हळूहळू नेलो हा. आणि धावता धाव हत्या मायले ए, अरे तिच्या पोटात बाळ आहे हा आणि तिने धावत धावत आणलास हा तिच्या पोटामध्ये बाळ आहे तर काय पुत्र ए, चांगला बोल चांगला बोल. पकड्या. मी काय म्हणते हा. सांग बरं काय सांगू डॉक्टर ना डॉक्टर साहेब म्हणे तिच्या पोटामध्ये मासवा चालला म्हणे म्हणजे मासवा गणपत ऋषी मध्ये मासवा चालला म्हणे मग काय झाला म्हणे आणि त्या मासव्यापासून गॅसची बिमारी झाली म्हणे गॅसेस? गॅसेस हा गॅसेस म्हणजे काय होतंय तुलना झाली कधीच नाही एवढी मोठी झाली तर गॅस झालीच नाही नाही रे बाप्पा बाप्पा काय होतंय गॅसेस म्हणजे गॅसेस म्हणजे समजली नाही सू नालायक काय करा एवढा मोठा घोळणे झाला गोबोन्या पण काहीतरी जराशी कवडी भाजी अक्कल नाही आली चुप सुनबाईला विचारते सुनबाई इकडे ये अगे एलपाडी होती हा मी म्हणली होती डॉक्टर कडे जायचो तुझ्या पोटात काय आहे का नाही हा चेकअप करून ये मी म्हणली होती यावेळेस मला नातू झाला पाहिजे सांग बरं का झाला सांग आत्याबाई हा यावेळेस पण तुमची इच्छा पूर्ण नाही झाली आत्याबाई काय पाडते गे माझं सांग माझ्या पोटात करपण आहे आत्याबाई डॉक्टर म्हणत होते मला गॅस झाले म्हणून हो गया माय म्हणजे हाय माझा वर्ष असाच गेला झाला सारे देव येऊन माझ्यावरच कोपले आता मी अशीच राहतो का म्हणले होती तुला या वेळेच्या तुला काय राहिलं नाही माझ्या घरात राहत नाही अगे ते वर राहते उच कपारे पांढर पाय मेंगले नेमावळा काय म्हणले होते मी तुला आणि आता तुझं करणार नाही हो आता तुझं करणार नाही आता तुला करणार नाही गाणी गाणी वाजोटी बाई जीवत नाही तर कर तू काही जावे निघून जावे निघून जावे निघून झाली तू माझ्या वंशाचा बाळा झाली तू माझ्या वंशाचा काळा नाही झाला तुला मुल बाळा नाही आता माझ्या रागाला तोडा मार मारीन माझ्या बाई बाई माझ्या बाईन हो
ए भदारा, जा तुला बोला तुझे नाही जमले का आली नावाची शांताबाई नाही ये लवकर. याला म्हणते काय याला म्हणते तू ही काही आहे जाण का आता मार खाशील तू बहुत असा हो असा हो लवकर मारतेस ना तू हो तुझी आरती करतो तर तू काय बिचात आलीस येतस फेकून मारीन बिचात काय आलीस येतो येतो चल होत का काय म्हणले होते यावेळेस जर माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली नाही माझ्या घरी राहायचं नाही. शांताबाई मी महाजन चल. ए मा ए मा तुला अशी अगर जीप कधी काढलीस ना हा जीप काढली मा देवा परमेश्वरा कुठे जाऊ कोणाकडे जीव देऊ कोणाला भीक मागू कोणाला आपलं दुःख सांगू नये. माझं बडं होत नाही म्हणून मला जगण्याचा अधिकार नाही का कोणाच्या घरची सून म्हणून राहण्याचा अधिकार नाही का मला. माझ्या पोटी पडले पण त्यांना माझी दयाने आली रे परमेश्वरा. मोठ्या जन्माचं पाप फेडून राहिली मी. काय काय त्याच्या जगण्याचा अर्थ रे. सगळ्यांनी माझा हात सोडलं माझ्या माहेरचं कोणी नाही. आई बाबा लहानपणीच वारले आणि नवऱ्याला आपलं मानलं तर सासूला माझी आई मानली पण त्यांनी पण माझं हात सोडलं परमेश्वरा. आता काही नाही आता कुठेतरी जाताना मी जीव देते. तुझे विने मागो तुझे विने मागो कुणाला मागो कुणाला साथ सगळे सोडून दे चला भाऊ पराठीले पाणी देऊन झालं आणि आता अंधार बोलत आहे. गाव आपल्या इथून 2 किलोमीटर अंतरावर आहे. जनावरांची संख्या जिकडे तिकडे वाढली. भीती वाटे माणसाला नाही काय. चला घराकडे गेलं पाहिजे काय बोलत चालत गेलं पाहिजे. मालिक ने बनाए सारे और ये दोनों जहां के नजारे. महालिक ने बनाए सारे ये दोनों जहां के नजारे. ये चांद और सितारे नभी के वास्ते नभी के वास्ते नभी के
वास्ते नबी के वास्ते मालिक न बनाए सारे ये दोनों जहां के नजारे मालिक न बनाए सारे ये दोनों जहां के नजारे ये नजारे नबी के वास्ते नबी के वास्ते मालिक ने बनाए सारे ये दोनों जहां के नजारे मालिक ने बनाए सारे ये दोनों जहां के नजारे ये चांद और सितारे नबी के वास्ते नबी के वास्ते नबी के वास्ते नबी के रडण्याचा आवाज येत आहे. कोण माय माऊली होय? भीती वाटते माणसाला. दैत होय, भूत होय, काय होय? आजकाल आया बाया सुद्धा चोरी करायला लागल्या. समजला की नाही? मर्डर सुद्धा करतात. भीती वाटते. पण रडत आहे. नाही. कोणत्या तरी संकटात असेल. पाहतो जवळ जाऊ. कोण आहे ते? हे तर माझ्याच गावची पोरगी आहे. हा, शांताबाई उघड्याची सून. बरोबर मा? हो दादा. तू कशासाठी आली माहित आहे? तुझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा. अरे 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 अरे, काम कोणती अशी तुझ्यावर खराब वेळ आली? काय सांगू दादा माझ्या जीवाची कथा. हा? लग्न होऊन 10 वर्ष झाले. 10 वर्ष लग्नाला झाले. बरोबर आहे. मला 10 वर्षापासून माझ्या पदरात मुलं बाळी नाही. असं म्हणून माझ्या सासू सासऱ्यांनी घराबाहेर काढलं दादा. असं आहेच असतं तर त्यांच्याकडे गेली असती. पण लहानपणीपासून माझे आई वडील नाही दादा. कोणाकडे भीक मागू, कोणाला आसरा मागू, या विचारानं मी ह्या नवऱ्यावर जीव द्यायला आले दादा. तू मला दादा म्हणलीस, मी तुझा भाऊ झालो. रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेलं नातं हे श्रेष्ठ असते का ताई? तू विहिरीमध्ये जीव द्यायला आली, आत्महत्या करायला आली. मला सांग, आत्महत्या करून काय संदेश देशील या माय मावल्याना? तुझ्यावर जशी वेळ आहे आणि एखादी वेळ जर दुसऱ्या गावच्या दुसऱ्या पोरीवर झाली तर तिने आत्महत्या करावं का? तिने आत्महत्या करावं का? नाही. ए माझी मा, चल माझ्यासोबत चल, मी तुला न्याय मिळवून देतो. नाही दादा, मला कुठं ना आपण माझ्या घरी नका नेऊ. अरे, अरे, अरे. माझ्या सासू तुम्हाला माहित नाही आहेत कसं आहे. घरी तर गेली, माझी सासू अगोदरच म्हणे माझ्या घरात जर पाय ठेवली तुझे चमडा काढून कुपार टाकेल म्हणे. दादा मी नाही येणार. किती भीती या माय माऊली. ताई, तुला माझ्या विश्वास आहे का? अगं हे ऐक, तुझ्या केसाला तर माझ्या मासाला. समजलं की नाही? कोण जर बोट तर लावेल तुला, मम्मी कसम. समजलं की नाही? तू माझ्यासोबत चल, मी आहो ना तुझ्या पाठीशी. चाल मा चाल, रडू नको, रडू बंद कर. हारो सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी दुख में ना कोई, सुख के सब साथी. हा कोटी गेला ना घरचा बसला. अरे बापरे, एक बिल्डिंग होय ना मग 4 मजली बिल्डिंग. हो दादा, समोरची बिल्डिंग हो दादा. अरे बापरे, वातावरण तर मोठं तपलेलं. अरे बापा, कसं होईल, का होईल?
अरे मेंगल्या मायवर हातच असेल तो मला मारायला लागला म्हणजे मी हात उचलून राहिलो का तुला दाबून राहिलो का पाय तुला चांगले पाया दाबायला सांगलं थोडं देव आजचं पुरवून टाकू. इकडे आहे उभा मला सांग का करत होता हा? थांब जायचं थांब मी आवाज देतो काय चिंता नको करू हॅलो हॅलो अरे हो उघडीबाई उघडीबाई बहीण माई आले शरम आहे का नाही रे माय माय नेसून लुगड आहे ना हा उकडी म्हणते सीधा बोलला का सीधा बोलला झालं का माय माय लुगड नेसून आहे हा. आणि तू तिने उकडी म्हणते अरे आपलं आडनाव आहे उघडे तर तू उकडी म्हणते ना. का नाव आहे शांताबाई उघडे माहिती ना शांताबाई मी का म्हटलं